नमस्कार मित्रांनो, आज आपण बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत. अनिल कपूर यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे की ते ऐकून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वक्तव्यामागचं कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल. खरंच असं काय घडलं आहे की आजकालच्या अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करायला तयार होत नाही? नेमकं कारण काय आहे? चला तर मग संपूर्ण प्रकरण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सध्या अनिल कपूर यांच्या आगामी चित्रपट सुभेदारीमुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की आजकाल अनेक अभिनेत्री माझ्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यांना प्रामुख्याने तरुण अभिनेत्यासोबत काम करायचं असतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काही लोकांनी त्यांचं समर्थन केलं तर काहींनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कारण अनिल कपूर हे बॉलिवूडमधील असे अभिनेते आहेत ज्यांनी अनेक दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांची ऊर्जा, त्यांचा स्टाईल आणि अभिनय आजही तरुण कलाकारांनाही टक्कर देतो. तरीही त्यांनी असं म्हटलं असेल की अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत. हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. आता आपण येतो या गोष्टीच्या खऱ्या कारणाकडे. मुलाखतीदरम्यान अनिल कपूर यांनी स्पष्ट केलं की आजकालच्या अनेक अभिनेत्री आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात आणि त्यांना जास्तीत जास्त तरुण अभिनेत्यासोबत रोमॅन्टिक भूमिका करायच्या असतात. म्हणूनच त्या त्यांच्या वयाच्या किंवा थोड्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करण्यापेक्षा तरुण स्टारसोबत स्क्रीन शेअर करणं पसंत करतात. यामुळेच अनेक वेळा अशा परिस्थिती निर्माण होतात की काही अभिनेत्री मोठ्या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी फार उत्सुक नसतात. मात्र अनिल कपूर यांनी हेही सांगितलं की त्यांना याचं फारसं वाईट वाटत नाही, कारण प्रत्येक कलाकाराला आपल्या करिअरबद्दल स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या अभिनेत्री खरंच फक्त तरुण अभिनेत्यासोबत काम करायला पसंत करतात का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.